रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर. पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण. एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. रुग्णांवर उपचार केल्यानंतर दावे, क्लेम मागणीबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्याच महिन्यात दाव्याची रक्कम अदा करण्यात येईल. रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे आगामी काळात दरामध्ये पॅकेज वाढ करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ग. माडगुळकर नाट्यगृह, निगडी येथे राज्य आरोग्य हमी सोसायटी, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा आणि अंगीकृत रुग्णालय संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते. पुणे सिटी संवाद आता विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट.